चालतंय. ते आपलं मध्यवर्ती वातावरण बाबा जर व्यवस्थित वाटलं आता ठीक आहे. पडदावरती फरार नाही मग काय कीर्तन करायचं काय टांगा पडते घोडे फरार तुझ्याला विढारा मुली नाही काय माझ्याकडे हे साईड 1 2 3 4 5 6 प्रश्न आहेत. अगदी अर्ध्या तास तू पळून जाऊ नको घाबरू नको उठून चालले होते काय 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 तुझं नाव काय बघा आरोही तुझं नारायणी वा तुझं स्वरूपा तुझं आरवी तुझं श्रद्धा तुझं रिंकू रिंकू ऐकलंय होता आपण तुला माहिती का सायघाट मध्ये चला सर ऐका पडून ऐका हे कीर्तन तुमच्याकरताच आहे का कारण जे माणसं जी आहेत सत्तरच्या पुढे ढकललेले ते इकडे आले तरी सुधारणार नाही तिकडे गेले तरी बिघडणार नाही तिकडे म्हणजे कुठं यांना कळलं कुठं आहे की सुधारणारे गिरायक आहे का पूर्ण माझ्याकडे बघायचं. पहिला प्रश्न आहे महाराज आरोही तुझा पहिला प्रश्न देव कोणता घ्यायचा हे डोक्यात ठेव. मग प्रश्न आहे बरं का हा उत्तर पुन्हा सांगणारच आहे मी. पहिला प्रश्न देव कोणता घ्यायचा तायडे तुझा दुसरा प्रश्न देव का घ्यायचा तुझा तिसरा प्रश्न देव कुठं ठेवायचा तुझा चौथा प्रश्न देव कोणत्या मापाला घ्यायचा तुझा पाचवा प्रश्न श्रद्धा आणि देव घेतल्यानंतर तुम्हाला द्यायचं काय आणि रिंकू तुझा सहावा प्रश्न महाराज तुम्ही देव आणला कुठून ऐकलं तुमचे प्रश्न पुढे न चालता बोलता जो बरोबर उत्तर देईल त्याला एक सोन्याचं नाणं देईल. मी नाही आम्हीच निहाला बसलो इथं ऐका काय नाही काय सुनबाई बस खाली आतापर्यंत जावायच भेटत असून भेटली टेन्शन गेलं माझं. पहिला प्रश्न महाराज तुम्ही देव घ्या म्हणता आम्हाला देव घ्यायचा. पहिला प्रश्न देव कोणता घ्यायचा ऐका तुम्ही आम्ही ज्या हिंदू सनातन धर्मामध्ये राहतो आपल्याकडे एक देव नाही 33 कोटी देवाच्या मुंडा अष्टकोटी भैरवडे महाराज एवढे देव आहेत. मग देव कोणता घ्यायचा महाराज म्हणजे अत्यंत सोपा सुलभ सगळ्याला आवडेल असा देव देणारा आहे तो हा देवांचाही देव बळ्या माता पंढरीराव सगळ्या देवांचा बाप असणारा सगळ्या देवांचा अवतार मुख्य असणारा पंढरीश परमात्मा देव हा तुम्हाला मी देणार आहे. म्हणून पहिला प्रश्न होता आमच्या आरोहीचा देव कोणता घ्यायचा उत्तर मिळालं कोणता तू म्हणता हे जर आम्हाला येत असत तुला काय लागलं असतं. पहिला प्रश्न होता देव कोणता घ्यायचा उत्तर भेटलं पंढरीश परमात्मा. आता दुसरा प्रश्न असा आहे की महाराज देव का घ्यायचा कशा करता घ्यायचा देवाची काय गरज आहे आमच्या संसारामध्ये ऐका देव का घ्यायचा तर 2 कारणामुळे देव घ्यायचा. पहिलं कारण सांगितलं आमच्या साधू संतांना देव घ्यायचा तो सुखा करता आणि दुसरं कारण सांगितलं देव घ्यायचा तो कीर्ती संपन्न होण्याकरता मोठेपण प्राप्त करून घेण्याकरता. पहिलं असं पाहिजे आपल्याला देव का घ्यायचा तर पहिलं कारण सांगितलं सुखा करता कारण तुमची आमची धडपड कशा करताय सध्या तुम्ही बोला नाही तर फाशी घेऊन तुम्ही मोकळं फ्री बसा सगळ्यांना अपेक्षा काय मजा लागे दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना ऐका अगदी जन्मल्यापासून मरेपर्यंत उठल्यापासून झोपेपर्यंत गल्लीपासून दिल्लीपर्यंत उंदरापासून इंद्रापर्यंत आणि सरपंचापासून पंतप्रधानापर्यंत सगळ्याला अपेक्षा कशाची माहिती आहे का सुखाची. पण गंमत अशी आहे बघा जे आपल्याला पाहिजे का ते कधीच आपल्याला भेटत नाही आणि जे आपल्याला नको आहे का ते सगळेच आपल्याला राम राम घातल्याशिवाय राहत नाही. तुम्ही गंमत बघा ना मुंसाचं दर्शन हवं असं प्रत्येकाला वाटतं पण किती जरी शोध घेतला तरी दर्शन होत नाही. आणि मांजर सकाळी दुसरं उदाहरण देतो सुलास मामा तुमच्याकडे दुसऱ्याचे 10 रुपये असू द्या ते सकाळीच राम राम घालणार आणि तुमच्या दुसऱ्याकडे लाख रुपये असू द्या ते कधी तोंड दाखवणार नाही. म्हणजे मला काय सांगायचं जी गोष्ट आपल्याला पाहिजे ती मात्र भेटत नाही जी नको आहे ती मात्र आपल्याला सोडून जात नाही. सिद्धांत मला सांगायचा आहे की दुःख कोणालाच नको आहे पण दुःख आल्याशिवाय राहत नाही. सुख प्रत्येकाला पाहिजे पण सुख मात्र भेटत नाही का सुखाचा विचार